मात्र अनभिज्ञ नाही. कारण काय झालंय, माझी शेती जाते, दुसऱ्याची शेती जाते, माझी जात नाही, मी गप आराम राहायचं. असं करायचं नसतंय. खेड्यामध्ये लोक शेतकरी कसे त्याची शेती केली तर माझी शेती केली म्हणून कशा एक 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 दिलाने येऊन आपापला न्याय मागून घेतात, तसं शहरी भागातल्या शेतकऱ्यांनी न्याय मागून घेतला पाहिजे. गेल्या आता पहिला प्रश्न राहिला बळार नाल्याचा. गेल्या 30 ते 40 वर्षापासून हा बळार नाल्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. कारण हा बळार नाला आम्हाला पहिल्यांदा तो एक वरदान होता. कारण त्यातलं पाणी मी प्रत्यक्ष त्या बळार नाल्यातलं पाणी मी पिलेलं आहे. आणि आमची बैलगाडी जाताना आमची बैल त्या बळार नाल्यातच पाणी पित होती. आमच्या विहिरीतलं पाणी पितच नव्हती आणि येताना पित होती. असं असल्यामुळे अलीकडे हा बळार नाला आम्हाला एक शाप ठेवलेला आहे. आणि ह्या बळार नाल्याचा विकास करण्यासाठी म्हणून आम्ही नियोजनपूर्वक विचार केला पाहिजे. कारण बळार नाला फक्त त्याच्यातली घाण आणि माती काढून चालत नाही. बळार नाला करत असताना नियोजन कसं केलं पाहिजे की बळार नाला किती रुंदी असते, त्याच्या बाजूने एक बफर झोन म्हणून असतोय. बफर झोन म्हणजे बाजूने रस्ता करायला असतोय. कारण त्याच्यातली घाण काढायला काय करणार, जेसीबी उभारला तर ट्रक जायला पाहिजे असं त्याला एक नियोजन असतंय. पण नियोजनपूर्वक बळार नाला करण्यासाठी म्हणून प्रत्येकानं अगदी विचारपूर्वक केलं पाहिजे. आता आधी अनेक जण काय म्हणतात, ही बळार नाल्यात गेली माझी जमीन जाणार आहे, शेती जमीन जाणार आहे म्हणतात. पण शेती जमीन जात असताना तुमचं त्याच्यामध्ये कल्याण आहे हे कधी बघत नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेला, मी बारामतीत गेलोय, प्रत्येक नाल्याच्या बाजूने बफर झोन आहेच गाडी जाण्यासाठी म्हणून, म्हणजे घाण काढल्यानंतर ती बाजूला गेली पाहिजे म्हणून. मग त्यासाठी म्हणून बळार नाल्यातला आता अलीकडे बघितला तर आजपर्यंत जुलै महिन्यामध्ये पाऊस पडलाय. आजपर्यंत पाक त्या बळार नाल्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना लावणी करता येत नाही झालेलं आहे. केवढं दुःख येत आहे. आमची पिकं चांगली राहते, त्यांचं पीक घ्यायचं नाही म्हणजे एवढं वाईट वाटतंय नाही, माणसाच्या मनात दुःख होत आहे. म्हणून त्यासाठी म्हणून आम्ही आता तात्कालिक म्हणून काय करायला लागलं पाहिजे की त्याच्या जे पुलं आहेत त्या पुलाच्या खाली ती माती आणि गाळ जो बसलेला आहे ते जर आम्ही काढलो तर पाण्याचा निचरा जोरात होत आहे. आणि आताच्या लोकांनी जी लावणी करण्यासाठी भाग ठेवलेला आहे ते लावणी करण्याला येत आहे. आणि काय झालं स्कोर त्याचं काय झालं, येल्डूर रोडचं पूल आणि NH4चं असं पुलाचं तळ झालेलं आहे. NH4 तळाचा सायन्स वर आहे आणि येल्डूरच्या पुलाचा सायन्स खाली आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जर NH4ला जर पाणी सायन्स थांबलं तर आमच्याकडे 2 फूट थांबतं येल्डूर रोडला. त्या दृष्टिकोनातून सगळा विचार केला पाहिजे. आणि पहिल्यांदा काय होत होतं, आम्ही बिनधास्त होतो. बळार नाल्याच्या आजूबाजूचा शेतकरी भीत नव्हता. 4 दिवसात पाणी जाते यानं त्याला गॅरंटी होती. कारण का सांगतो तुम्हाला, त्यावेळेला येरमाळ रोड नव्हता, धामणे रोड खाली होता, जुने बळगावचा रोड नव्हता, जुने बळगाव हलगा रोड नव्हता. त्यामुळे पाणी काय जात होतं, जोरात जात होतं आणि तो हायवे पण नव्हता. आता हे सगळे रोड झाल्यामुळे काय झालंय, पाणी तुंबतंय. आणि त्याच्यात झालंय काय झालंय, आता हे जे गटराचं पाणी ड्रेनेजचं सोडतात नाही, तो एक मोठा प्रश्न आहे. एसटीपी चालू केले त्या हलग्याकडे, ते खरं म्हणजे हे गटराचं पाणी एसटीपी मध्ये जायचं आहे म्हणूनच ती ड्रेनेज पाईप केलेली आहे, सांडपाणी प्रकल्प. आणि तो अजूनपर्यंत मार्गी लागलेला नाही. तुम्ही स्मार्ट सिटी म्हणताय, अरे स्मार्ट सिटी करत असताना लोकांचं आरोग्य पहिला स्मार्ट केलं पाहिजे तर स्मार्ट सिटी होणार आहे. मग त्या दृष्टिकोनातून आता सर्वात प्रथम आम्ही बळार नाल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि बळार नाल्याचा जर तुम्ही हे विकास करत नसाल तर हलगामचे बायपास करून काय उपयोग. हलगामचे बायपास हा सर्वस्वी चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे. कारण काय झालंय, सगळ्या जे न्यायालयाचे जे आदेश आहेत सगळे आमच्या बाजूनच आहेत आणि ते असून सुद्धा ते करतायत ती गोष्ट वेगळी. पण बळार जो शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही पहिल्यांदा आधी सोडवला पाहिजे.